40. ओके. तयार लांबीच्या मापापेक्षा 2 इंच जास्त. आलं लक्षात. त्यांचं शोल्डर घेतात. बघ, शोल्डर घेतात. एक कॉमन शोल्डर असतं. गळा रुंदीचं जे शोल्डर आहे, गळा रुंदी 2.5 इंच आणि शोल्डर घेतात 3.5 इंच. किती घेतात? 3.5 किंवा 4 इंच. 3.5 किंवा 4 हे मिनिमम कॉमन शोल्डर असतं. मुंडा खोली बघ, मुंडा खोली पाहायचं इकडे बघ. मुंडा खोली 28 ते 32 साठी मुंडा खोली 6.5 घेतात. हां हां. हां 6 किंवा 6.5. आणि 34 ते 38 ला 7 इंच आणि 40 ते 44 ला 7.5. ओके. हा टेबल आहे. आणि तसं नाही कळलं, एक कॉमन लक्षात ठेवतो. जेवढी मोंडा खोली आपण ब्लाऊजला घेतो त्याच्यापेक्षा 1 किंवा 1.5 इंच जास्त. ध्यानात आलं. मग त्यासाठी मोंडा खोलीचं टेबल आपल्याला माहिती पाहिजे. ब्लाऊजमध्ये, ड्रेसमध्ये ह्या सगळ्या गोष्टी. म्हणून हे कन्सेप्ट तुमच्या प्लॅन. आणि तेवढं बी काही कळणं गेलं तर मापाचा ड्रेस मोजायचा, त्याची मोंडा खोली किती आहे बघायची, तेवढं टाकायचं. तिन्ही प्लान सिक्वेन्सनी ह्याला टाकता येते. ओके. बघ, गळा रुंदी 2.5 आलं. शोल्डर तिथं अंगावर शोल्डर किती आहे? फुल शोल्डर नाही, आता रेडी शोल्डर. फुल शोल्डर केव्हा घेतात माहिती आहे? नाही, कॉलरचं सुद्धा बोटने कॉलर. चार. हां ली 4 प्लस अर्धा 4.5. बघ आला. 4 प्लस अर्धा 4.5. बघ इकडे. आता हे दोन्ही मोजलीस किती आला? 7. हे टाकून द्यायचं. छातीचं माप किती आहे? 38. सर गळा आणि शोल्डर मोजायचं ते टाकून द्यायचं. ते पण नसेल तर आपण काय लिहिलंय? टेबल लिहिलंय मोंडा खोलीचा. ज्यांचं छातीचं माप 28-32 6.5. ज्यांचं छातीचं माप 34-38 त्यांना 7. हे 7. ओके. कन्फर्म. हे टाकलं. आता तिचं छातीचं माप 38 आहे. 38 चा चौथा हिस्सा 9 9.5. हे प्लस 1.5 इंच जास्त. ठीक आहे. मोंडा खोलीचा आकार 1.25 इंच. हा समोरचा भाग आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर कमर उंची सर जर 40-38 असेल तर त्याची मुंडा खोलीचा आकार किती द्यायचा? 7 इंच. हे ना, हे 1 इंच द्यायचं. समोरचा भाग. मागचा भाग 1.5 इंच किंवा 2 इंच. बघ इकडे 14 इंच कमर उंची असते. ज्या टॉपची लांबी जवळपास 36 पासून 40 पर्यंत येते त्याला कमर उंची 14 इंच घेतात. आणि 40च्या पुढे जाते 40, 42, 44 तर त्याला 15 घेतात. आणि काहीच कळलं नाही तर कॉमन माप 14 इंच टाकून द्या. ओके. आता हे 14 टाकलं मी इथून, त्याला कमर उंची म्हणतात. ठीक आहे. आता कमर घेर हा अंगावर मोजलं त्याचा चौथा करा 1.5 इंच जास्त घे. आणि जर असं टाकलं तर याच्यापेक्षा 1 इंच कमी घे. हे किती आहे? 11 आहे. हे 10. सर ती लाईन कशी ड्रॉ केली? कोणची? ती वाली आताची. त्याचं सरळ 14 इंचावर. हे बघ 14 इंच. हे बघ इकडे इकडे बघ. इकडे बघ आलं. या 14 इंचावर ही लाईन ड्रॉ करायची आहे.
वाढवलेल्या छाती मापापेक्षा बघ इकडे, वाढवलेल्या छाती मापापेक्षा अर्धा इंच किंवा 1 इंच कमी. ओके. हां, जर एखादी हेल्दी असेल तर अर्धा इंच, तिच्यासारखी रोड असेल तर 1 इंच. समजलं? आता तिथं 11 होतं, बघ बघ इकडे, तिथं 11 होतं, तिथं आपण 10 घेतो. ठीक आहे. आता याच्या खाली कमर उंचीच्या खाली सीट लेंथ 6 इंच. किती इंच? 6 घेतलं. आता या मापापेक्षा हे जे आहे ना कमरेचं माप, याच्यापेक्षा 1 इंच जास्त 11. ओके. 11 ठेवा. किंवा हेल्दी असेल, हिप जास्त असेल तर 1.5 इंच, आपला अर्धा इंच जास्त ठेवा. ओके. बस बस, हेच ना. बस, हे जे माप आहे त्याच्यापेक्षा 1 इंच जास्त ठेवा. किंवा हे माप घ्या, इथलं एवढं ठेवा, 11. ठीक आहे. नसेल तर सीट घेर मोजा, त्याचा चौथा टाका आणि 1 इंच जास्त घ्या. आपल्याला थोडं काही डाऊट वाटतोय, नाही बाबा कमी होते काय, की अर्धा इंच जास्त ठेवू. ठीक आहे. त्याच्यानंतर बॉटम घेर. हा, इथला हे जेवढं माप घेतलंय किती आलं? 12 आलं. 12 ठेवा किंवा 13 ठेवा. नसेल आपलं टॉप मोजा, टॉपचं समजा टॉपचं आपलं 22 आलं, 22 अर्धा 11, 11 आणि 1 12. 1 इंचाची फोल्ड जाते ना. सर हे स्ट्रेट घेतात का? हां, दाखवतो. स्केल कुठे आहे का? हे पोरींना स्केल आहे. सांगतो. अच्छा पहा, त्याची लांबी होती 40, तयार लांबीच्या मापापेक्षा 2 इंच जास्त घेणे. 42. तिचं छातीचं माप 38 आहे, म्हणून गळ्याची रुंदी ही 2.5 इंच घेतात. मॉडेल ग्रुपमध्ये आहे. तिचं रडी शोल्डर, अंगावरती जे टॉप आहे त्याचं होतं रडी 4, त्याच्यामध्ये अर्धा इंच मिक्स करा, 4.5. मोंढा खोली या मापासाठी आपण टेबल दिलाय, हे टाकलाय 7. किंवा तसं नाही समजलं तर हे दोन्ही मोजा आणि त्याचं ते आलेलं माप टाका. ठीक आहे. मग छातीचं माप तिचं 38 होतं, 38चा चौथा हिस्सा 9.5 प्लस 1.5 इंच जास्त, 9.5 आणि 1.5 किती होते? 11. 11. हां, 9.5 आणि 1.5 किती होते? 11. हे 11 आलं. मोंढ्याचा आकार अर्धा इंच, पाऊण इंच किंवा 1 इंच. ठीक आहे. त्याच्यानंतर घ्यायचं आहे कमर उंची. ही ज्या टॉपची लांबी 36 पासून 40 पर्यंत येतं त्याला कमर उंची 14 इंच घेतात. हे 14. ज्या टॉपची लांबी 40 ते 45 आहे त्याच्या पुढे असेल तर 15 घेतात. आणि ज्या टॉपची लांबी 30 इंचापासून 36 इंचापर्यंत असेल त्याला 13 घेतात. ओके. ध्यानात आलं. हं. आणि काहीच नाही कळलं तर कॉमन माप 14 टाकून द्यायचं मिनिमम. आलं लक्षात? बघा. त्याच्यानंतर घ्यायचं कमर घेर. कमर घेर घेत असताना वाढवलेल्या छाती मापापेक्षा अर्धा इंच कमी किंवा 1 इंच कमी. आता इथं 11 होतं, आपण आता इथं 10. ओके. त्याच्यानंतर सीट लेंथ 6 इंच. 14. कमरेच्या खाली घ्यायचंय 6 इंच. कॉमन आहे, इन जनरल आहे हे 6. ओके. प्रत्येकानं 6 घ्यायचं आहे. ओके. हां, जेव्हा हे खाली जर 45-46 जर असेल तर 7 घ्यायचं. पण आधी बेस लक्षात ठेवा, मग पुढच्या हे 6 आलं. मग हा सीट लेंथ टाकल्यानंतर सीट गिअर टाकायचा आहे
सीट घेर घेत असताना एक जनरल माप वाढवलेल्या छाती मापा एवढं किंवा त्याच्यापेक्षा अर्धा इंच जास्त. ओके. मग बॉटम घेर मापाप्रमाणे जे काही टॉपला आहे ते किंवा जेवढं बी सीट घेराचं माप घेतलंय तेवढं टाकून देणे किंवा त्याच्यापेक्षा अर्धा इंच 1 इंच जास्त घेणे. आता इथं किती होतं आपलं? 11. इथं 12 टाका. मग आता आपण इथं 12 + 1 13. ओके. आता बघा ही स्केल खूप महत्वाची आहे. खालून घ्यायची अशी स्केल. खाली आहे का सर? हा आहे. ते 65 रुपयाला काहीतरी असेल. बघ इकडे. ओके. हा हा कर्व सेप येतो. हा हा बघ आलं. फिटिंग आता तिची फिटिंग कमर फिटिंग इथं 9 टाकून द्या. किती टाकून द्या? 9. 1 इंच. ओके. आता बघा इकडे बघा. आलं लक्षात? गळा लांबी 6 किंवा 6.5. समजलं? इथपर्यंत केलंय. पंजाबीचं स्लीव इथपर्यंत ब्लाऊज ह्याचा आपल्याला मोंढा गळाचा टाकत होतो. समजलं? इथपर्यंत जर तुम्ही आता तुम्हाला मी शिकवणार आहे इथपर्यंत यायचं स्लीव. स्लीवच्या नंतर त्याला खाली लांबीला वाढवलं की टॉप होतो. समजलं का नाही? म्हणून हे पार्ट 1 पार्ट 2 पार्ट 3 हे सगळे प्लॅनिंग आहे. आलं लक्षात? परफेक्टली. आता स्लीव्स काय जोडायचं ते तुझ्याजवळ आहेच. स्लीव्स त्याचा तू टाकू शकतेस. राईट. टाकून मग एकदा आपण